तात्या चाकण्यापुरतं तर होतंय ना. भरपूर झाले, चाकण्यापुरतं नाही, लय झाले. तर मित्रांनो, आज आणली माशी. नमस्कार मित्रांनो, आज आणलीत बघा मासे. जी पाणी. बघा जवळ आणा थोडं. ताजे ताजे मासे आणले बघा. मोठी परत गिरी तू चढ्यावरून. कोणता मासा येऊ? चिलापी काय? चिलापी कतला. चिलापी कतला. मांबर. अजून एकदा दूध बघा. हो नमस्कार. झाले बघा आता फ्रेश दूध. आता बोलतात मित्रांनो, ताजा ताजा मासा आहे बघा तळ्यावाला. आता कढई तापूस तर घेते खोबरं लसूण कुठून. कुठ गेलेलं कुठून आपलं ते. एकदम ताजा मासा आहे, एकदम. तर लसूण टाकलाय का खोबरं कुटायचंय. दोन्ही मध्ये मिक्स करून खोबरं लसूण कुटून घ्यायचं. आता घेतलं खोबरं लसूण कुटून. आता घेऊ तेल ओतून फोडणीला. आता घेऊ तेल ओतून यात. चपात्याला काढलं होतं वरी लावायला, तिचं ओतून घेऊ. काही दुसरं टाकू पाणी. आता ह्याच्यामध्ये लसूण खोबरं भाजून घेऊ. चांगलं तेल टाकले. माशात पीठ टाकायचं गावचं. बाजरीचं पीठ टाकून घेऊ. आता पीठ टाकलं. आता काय करू, ह्या तुमचं वाटण टाकू. आता हे वाटण माशात ते कालवून चिकन ते. आता याच्यामध्ये वाटण टाकू थोडं फळाने आणि मसाला टाकू 1 चमचा. टाका मध्ये मासे हलवते. सगळं भाजण्यावर अवलंबून आहे बघा. जसं भाजन ना तसं गोड लागतं. टाक पाणी आता. वाटण करून खाऊ. होतो का पाण्याचा? हो. पाणी
अजून. तर अशापैकी झाली बघा आता. माशाची भाजी हा आता खायची चपात्या बरं. हा तू बोल जा, बोलते की, तुझ्या ओळखी पडू दे ना. बोलते ना मी पण. तर मित्रांनो आता 10 मिनिटं शिजू देऊ आणि मग उतरू. तर मित्रांनो अशापैकी झालं माशांचं कालवण. जमा करा. तर मित्रांनो या जेवायला, ताजे ताजे मासे खायला. येताना कधीतरी आपल्या घरी या. बघा खाऊन हळूच काट्याला सांभाळून. बोलवा घरी म्हणजे तळेल माशानं ताजे ताजे खायला. हा तुम्ही जर आपल्या घरी आलात तर तळ्याहून ताजे ताजे मासे आणून तुम्हाला खायला लागेल. खरंच, कारण आपल्या गावाला मोठं तळ आहे. येताना या मग भेटू द्या.